हे बघा, आता आम्ही चाललो आहे ताजमहल बघायला. ही एंट्री आहे आतमध्ये चालत जायची. 800 मीटर आहे असं बोलतात आतमध्ये चालायचं. आता बघूया किती लांब आहे तो ताजमहल. खरंच 800 मीटर आहे की उल्लू बनवतात माहीत नाही. चारही ठिकाणी जंगल आहे आणि मधोमध्ये असं बनवलं आहे जाणाऱ्यांना इथून आणि रिटर्नवाल्यांना तिथून. हे बघा, या गाड्या आहेत 20-20 रुपये पर सीट, 20 रुपये. 5 पावलावर आणून सोडलं आहे आणि एंट्री आहे 50 रुपये एकाची तिकीट आहे. आता मी आतमध्ये चाललो आहे. हे महादेव मंदिर आहे. हे बघा, दरवाजा किती मोठा आहे ताजमहलचा. एंट्री आहे. हा एंट्री गेट आहे. इथून आम्ही एंट्री केली आहे. ताजमहलची एंट्री आतमध्ये. हा तर फक्त गेट आहे, अजून ताजमहल दिसलाच नाही आहे. आई आणि पप्पी चालते पुढे. आपल्याला तो समोर जो गेट दिसतोय ना, त्याच्यातून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. तो गेट ताजमहलकडे जातो. आधी ताजमहल बघायचा आणि नंतर येताना बाकीचं बघायचं, कारण की ताजमहलचा गेट 5 वाजता बंद होतो. गेट आहे. हॅलो, चला तिथून आतमध्ये जाऊया.
बस इन्हीं हरकतों की वजह से इन्हीं हरकतों की वजह से खाली उतरायला शिड्या आहेत. फोटो बनाएंगे फोटो. आहे ना तो ताजमहल बांधायला घेतलेला असं बोलतात, पण तो अर्धवटच राहिला. आता आपण हळूहळू आतमध्ये जातोय बघायला. चला आतमध्ये जाऊया हळूहळू. सगळे येतात मागून. हे फाउंटन वॉटर रात्रीचे चालू होतात. तर मग आतमध्ये जाऊन ताजमहल बघूया. ते बोलतात की जसं सूर्याचा प्रकाश पडतो ना तसंच ताजमहलचा कलर चेंज होतो. सकाळी खूप चमकतो, दुपारी थोडा कमी चमकतो आणि मग संध्याकाळी तो येल्लो दिसतो. आता हे 5 वाजता बंद होणार आहे. तर आपण पटापट आतमध्ये जाऊन ताजमहलचा व्हिडिओ काढतो. चला. बॉटल फेकून दिले ना. फेकून दिली परत. ही बॅक साईड आहे. जर तुम्हाला आतमधून ताजमहल बघायचा असेल तर 200 रुपये तिकीट आहे. तो इंडियन असो की फॉरेनर असो. फॉरेनरला असं पण एंट्री फीज 500 रुपये. आपल्याला 50 रुपये एंट्री फी आहे. आणि जर तुम्हाला आतमध्ये जायचं असेल ताजमहलच्या तर 200 रुपये तुम्हाला द्यावेच लागणार, तरच आतमध्ये पाठवतात. हे असं नाही केलं पाहिजे ना. आम्हीही लांबून येतो ताजमहल बघायला. सर्वांना सेम ठेवायचं ना. 30-50 रुपयाची तिकीट चालू ठेवायची ना. एवढं येऊन मग उपयोग काय आमचा एवढा लांब खर्च करून यायचं. खर्च करून येऊन पण इथे ताजमहल आतमधून तर बघायला भेटतच नाही आहे. बाहेरूनच दाखवते. चुकीची गोष्ट आहे ही. बघा किती लोक आहेत बघा बाहेर. 200 रुपये तिकीट सांगितली म्हणून पूर्ण हे फुल भरलं आहे लोकांनी. कोणाकडे असतं सांगा 200 रुपये. आता इथे आतमध्ये आलं. इथं बाहेर तिकीट काढा, मध्ये पैसे द्या. आता मी इथे बसली आहे. चालून चालून पायाचे गोळे झालेत म्हणून. हां आतमध्ये तर काय जायला दिलं नाही. चला इथे तरी बसून आराम करत. तो बघा तो लाल किल्ला आहे आणि ही नदी आहे. गंगा यमुना नदी. बोले ना मी यमुना. बोले ना मी यमुना. तो लाल किल्ला आहे आणि ही नदी आहे. यमुना नदी आहे. यमुना नदी असं हा पोरगं बोलता. मला नाही बाबा माहिती आहे. पप्पा बोलले कोणाला वेगळं असेल तर बाबा आम्हाला काय ते सांगा. आमचं चुकलं असेल तर. तिला लाल किल्ला आहे ना. चला आता ताजमहल बघून झालं आहे. वरती घारी फिरतात बघा ताजमहल. आता बघूया हॉटेलवर नेणार आहेत वाटतं. तसं पण लय दमलं चालून चालून. चला आता आमचा ताजमहल बघून झालेला आहे. आता आम्ही सगळे बाहेर पडतोय. कमी 5 वाजता गेट बंद होतो हा म्हणून आता आम्ही बाहेर पडतोय. सर्वांना लास्ट ताजमहल दाखवते. पुन्हा कधी यायला भेटेल ना भेटेल मला माहीत नाही आग्र्याला. आता आली आहे तर तुम्हाला दाखवून देते. समोरचं ते पाणी आहे. फाउंटन चालू असतं. संध्याकाळी चालू होत असेल. अजून त्याने चालू नाही केलं आहे पण होत असेल चालू संध्याकाळचं. गार्डन बिर्डन खूप सुंदर बनवलं आहे. फुलांचं खूप छान केलं आहे सगळं. चला सर्व निघालेत. नाही तर मग मी मगासारखी मागे राहीन. तळ आहेत. फाउंटन चालू होत असेल रात्री पण आता नाही चालू झालं बघा.
चला ताजमहलला बाय बाय करूया. चला बाय बाय ताजमहल. चाललो आम्ही घरी. चला आता बाहेरच्या गेटवर चाललो. हा बाहेरचा गेट आहे. चाय बी असेल तर पिऊयाचं नाही. चल. हा बघ इथून ताजमहल बघ कुठं घुमट हा असा सेम होता आणि असा स्टेज असा रस्ता असा असा ताजमहलचा फक्त घुमट दिसतो. कॉफी बघा, बटन दाबायचं खालून आणि वरून पाणी प्यायचं. कुष्ठरोगांची संस्था आहे. फ्रीमध्ये कुष्ठरोगाचं औषध केलं जातं. हा रस्त्यावरचा भाग आहे. मी रोडवर आलो आहे. जिथे आमची गाडी उभी आहे ना तिथे गाडी पकडायला चालले आता.